जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली। हो लाडक्या बहिणींनो, ज्या निर्णयाची तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसजी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। हो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून निर्णय झाला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली। राज्य सरकारच्या वतीने मागील 2 महिन्यांचा एकत्रित लाभ आता महिलांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झाली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता। बघा बहिणींनो, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आतापर्यंत भेटलेला नाही। बघा, मे महिन्याच्या हप्त्यासाठी ज्या बहिणी वाट बघत होत्या त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आणि जून महिन्याचा हप्ता सुद्धा आता बहिणीला मिळत आहे। म्हणजेच की बहिणींनो, मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता एकत्रित लाभ आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली थेट लाभ हस्तांतर डीबीटीच्या द्वारे ही प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि संपूर्ण राज्यभरातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा लाभसुद्धा जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतामध्ये जर बसत असाल किंवा मागील हप्ता कोणताही एखादा तुम्हाला भेटला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच म्हणावी लागेल, कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून डबल खुशखबर आता देण्यामध्ये आली आहे। तर मग बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मागील महिन्याचे 1500 रुपये आणि बघा चालू महिन्याचे 1500 रुपये असं एकूण 3000 रुपयांचा लाभ आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्या महिलांनी आपली EKYC किंवा KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना लाभाचा थेट फायदा मिळणार आहे। बघा बहिणींनो, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि आता बहिणींच्या खात्यामध्ये लाभसुद्धा बँकांच्या माध्यमातून जमा केला जात आहे। सरकारने निर्णय घेतल्यामुळे आता कसल्याच प्रकारची अडचण नाही। बघा, जो निर्णय मार्गी लागला नव्हता तोच निर्णय आज स्वतः राज्य सरकारच्या वतीने मार्गी लावण्यामध्ये आला आणि बघा, कोकण विभागामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जमा होणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर लक्षामध्ये ठेवा बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार, तर असं अजिबात होणार नाही। सरकारने सांगितलं आहे आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार। हो बहिणींनो, बघा, जर तुम्ही 16 जिल्ह्यामधून जर असाल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार। सरकारने वेगवेगळे गट आता पाडले आहे आणि पहिला गट हा 16 जिल्ह्यांचा आहे। बघा, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। बघा, तर या 16 जिल्ह्याच्या गटामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 भागामधून निधी वितरणाची पहिली मोठी या ठिकाणी बातमी आली। बघा, ज्या महिलांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रक्कम प्राप्त झाली नव्हती, आता लक्षात ठेवा, मागे या ठिकाणी वितरण सुरू होणार होतं परंतु लाभ भेटला नाही। अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे आणि 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये मिळत आहे। बँकांचा सर्व्हर सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो बहिणींनो, बघा, सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जारी करण्यामध्ये आली आणि पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि सातारा येथेही डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिलांनी आपले मोबाईल चेक करावे, कारण अनेकदा बँक सर्व्हर डाऊन असल्याने मॅसेज थोडासा उशिरा पण येतो, परंतु खात्यामध्ये मात्र रक्कम जमा झालेली असते। बघा, बँकेच्या ॲपद्वारे किंवा खात्याच्या शहानिशा करून घेतल्यास तुम्हाला नक्कीच समजेल की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला की नाही। आता बहिणींनो, पुढील जिल्हासुद्धा पाहणं गरजेचं आहे जेथे की सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे।
तर मग बघा, विदर्भामधील अकोला आणि यवतमाळ येथील महिलांच्या खात्यात आता रक्कम जलद गतीने येत आहे. ज्यांना आतापर्यंत रक्कम भेटलेली नाही त्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा, कारण की पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा हा एकत्रित हप्ता जमा होईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यामध्ये आले असून प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो. हो बहिणींनो, थोड्या वेळ वाट बघा. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार आहे. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की मराठवाड्यामधील बीड आणि त्यानंतर ज्यांना या दोन क्षेत्रामध्ये देखील आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. बघा, येथील अनेक महिलांना रक्कम प्राप्त झाल्याचे मेसेजसुद्धा मिळायला आता सुरुवात झाली. ज्यांचं खातं स्टेट बँकेमध्ये आहे, बघा महाराष्ट्र बँकेमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बघा SBI बँकेमध्ये ज्या बहिणीचं खातं आहे बघा, त्यासुद्धा बहिणीच्या खात्यामध्ये आता लाभ जमा होऊ लागला, ज्यामुळे महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हायला आता मदत मिळत आहे. बघा बहिणींनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की रायगड आणि पालघर या भागामध्ये सुद्धा महिलांना आता मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. या योजनेसाठी बघा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे ही महत्त्वाची अट सरकारने सांगितली. ज्यांचे बँक खातं आधारशी जोडलेले नाही त्यांना रक्कम मिळायला उशीरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर आधार सीडिंग पूर्ण करून घेणं आता प्रत्येक लाभार्थी बहिणीसाठी महत्त्वाचं सरकारने सांगितलं आहे. तर मग आता बघा, बँकिंग क्षेत्रातील बदलामुळे महिलांनी आपले खाते ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा खातं दीर्घकाळ व्यवहार होत नसल्यामुळे बघा पडित होते आणि त्यामुळे सरकारचे पैसे परत जाण्याची शक्यता असते. अशा वेळी बँकेमध्ये जाऊन KYC करणे हाच एकमेव पर्याय आहे. तसेच प्रत्येक घरामधील एकाच महिलेला हा लाभ मिळावा असा नियम देखील सरकारच्या माध्यमातून आता लावण्यामध्ये आला. हो बहिणींनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आले. आणि बहिणींनो, मोबाईलवर मेसेज जर आला नसेल तर काळजी करू नका. बघा, तुम्हाला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी या ठिकाणी मेसेज प्राप्त होईल. आता बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, कोल्हापूर आणि सांगली येथील अनेक महिलांनी फोन करून रक्कम जमा झाल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे. हो बहिणींनो, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये वितरण आता जमा होत आहे. अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मॅसेज उशिरा येतात. त्यामुळे तुम्ही आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून खात्याची शिल्लक रक्कम तपासून घ्या. बघा, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट अशा प्रकारे लाभसुद्धा जमा होत आहेत. तर मग बहिणींनो, आता महत्त्वाचे आहे ते म्हणजे की पुढील जिल्हे बघा, सरकारच्या निर्देशानुसार पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अहमदनगर आणि त्यानंतर लातूर या भागामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले. बँकेचा सर्व्हर सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अधिक वेगाने पार पडत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच लक्ष केंद्रित करा आणि व्यवहारांबाबत जागरूक राहा. हो बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमा करण्यामध्ये येत आहे. तर आता बघा बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगण्यामध्ये आली आहे. तर बघा, सरकारने सांगितलं आहे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील लाभार्थी महिलांना आता 3,000 रुपयांचा लाभ प्राप्त होत आहे. जर तुम्हाला रक्कम अद्याप भेटली नसेल तर काही वेळातच ते खात्यावर जमा होईल. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यामध्ये हा लाभ सुरक्षितपणे पोहोचणार आहे. हो बहिणींनो, सरकारने स्वतः आता या ठिकाणी निर्णय जाहीर केला आहे. या प्रक्रियेमध्ये सर्व खातेदारांनी आपले आधार लिंक असल्याची खात्री नक्कीच करून घ्या, अन्यथा खाते बंद केले जाऊ शकते. सरकारचे हे नियम महिलांच्या सुरक्षिततेसाठीच बनविलेले आहे. त्यामुळे वेळेमध्ये नियमांचे पालन करून होणारा दंड टाळा आणि आपल्या आर्थिक व्यवहारांना पूर्णपणे कायदेशीर व सुरक्षित बनवा. बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता लाभ जमा होत आहे.
आणि जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण पुढील यादी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.